ऑलरेडी एवरीथिंग लेके आता है ग्राउंड में। वेलकम सर। केवल राजेश, केवल भाई का जर्सी दे। केवल भाई का अंपायर। मयूर आलाय एक फोटो जाने दे। आप सभी के लिए और आज अगर देखा जाए तो ब्रेकफास्ट में स्पेशल मेन्यू है कड़क मिसल पाव और साथ ही साथ मोठा पट्टा 6 धावांसाठी येतो इथे हम वेलकम करना चाहेंगे और उनसे विनती करेंगे आइए तशरीफ लाइए और इस प्रतियोगिता की शोभा बढ़ाइए। अप्रतिम क्षेत्ररक्षण एक चौका सोडला परंतु त्याची भरपाई इथे मात्र पाहायला मिळाली। इथे -5 होते मित्रांनो। त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येते कॅम्प क्लबच्या वतीनं आणि सगळ्या टीम मेंबरला गिरीश सर, अमय सर, आपणाला विनंती या आपण बसण्यासाठी। स्थानापन्न गिरीश सर या, अमय सर, आपणाला पण विनंती आहे की या आपण स्थानापन्न व्हा त्या ठिकाणी। पहिला या ठिकाणी लकी ड्रॉ करण्यात येतो। 1 ग्रॅम सोन्याचा कॉइन आहे, 1 ग्रॅम सोन्याचा कॉइन। सोन्याचा कॉइन जातोय सिद्धार्थ। लकी ड्रॉ या ठिकाणी काढतायत, पहिली चिठ्ठी पिक करतायत। क्रेझी क्रिकेटर विश शहा, पण त्यांना हे पारितोषिक मात्र लागू होईल कारण जर एखादा कोणताही टीम ओनर अवेलेबल नसेल तरी त्याला ते पारितोषिक दिले जाईल आणि एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या पारितोषिकासाठी। आणि कॅप क्लबच्या वतीनं मनोजभाई धेडिया आणि मनोभाई सचदेव या दोघांच्या वतीनं
हे ओनरला मात्र कारण ती बाब फक्त टीम ओनरच्या बाबतीत लागू नव्हती, बाकी खेळाडूंसाठी ती क्लॉज ऍप्लिकेबल आहे. आणि चांदीचं कॉइन लकी ड्रॉचं 4th प्राइज आहे. आणि राजेंद्र कांतीलाल ज्वेलर्स यांनी स्पॉन्सर केलेलं हे पारितोषिक आहे. 25 ग्रॅम सिल्वर कॉइन आहे. हे 4थं पारितोषिक आहे लकी ड्रॉचं. आणि मी विनंती करतो रोहित भाई या खेळाडू प्लेयर्स आहे ना, प्लेयर्स आणि लकी ड्रॉ काढण्यासाठी मी विनंती करतोय. प्रशांत सर या आपण लकी ड्रॉ काढण्यासाठी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रशांत सरांसाठी. आणि प्रशांत सर किरण जेतवानी, क्या बात है. अभय सर या पारितोषिक देण्यासाठी पुढे या. रोहित आमचे अंपायर रोहित गाताडे सर MCA चे व्यावसायिक स्कोरर आहेत. रोहित गाताडे सर ज्यांनी आज अंपायरिंग केली. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि 3 लकी ड्रॉ आहेत खेळाडूंसाठी. 400 रुपयाचे कॅश प्राइज असलेले 3 लकी ड्रॉ आहेत. रोहित सरांच्या हस्ते पहिली चिठ्ठी काढली जाईल खेळाडूची. जो खेळाडू अवेलेबल आहे त्यालाच ते पारितोषिक मिळेल. आणि किरण जेठनानी यांनी स्पॉन्सर केलेलं हे पारितोषिक आहे. आणि बक्षीस जात आहे. थँक्यू विजय गुड्डा पटेल. हेमंत सरांना विनंती करतो की हे पारितोषिक द्यायचंय. 400 रुपयाचं लकी ड्रॉचं कॅश प्राइज आहे. गुड्डा पटेल एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रशांत पुजारी आमचे समालोचक मित्र एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ज्यांनी एंटरटेन केलं ते प्रशांत पुजारी आमचे मित्र. नितीन भाई हेमंत शाहला देते. त्यांच्यासाठीच काढतात की काय. ओंकार चक्र ओंकार है वो खास इसके लिए आया है. ओहो क्या बात है. लेट आला आपण शेट झाला. ज्यांनी या टुर्नामेंटसाठी आम्हाला मोलाचं सहकार्य दिलं ते हार्मोनी स्पोर्ट्स क्लबचे अली सर यांचा विशेष सन्मान कॅप क्लबच्या वतीने करण्यात येणार आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मी मनुबाई आणि मनोजबाई दोघांना विनंती करतो. A1 जोडी खरं तर जय विरुची ही जोडी कॅप क्लबचे दोन्ही ओनर आहेत. त्यांच्या वतीने एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अय्याजबाईंसाठी. त्यांना कॅप क्लबच्या वतीनं हा विशेष मोमेंटो देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यावं. सातत्यानं आम्हाला नेहमी सपोर्ट करणारे हेमंतबाई यांचा सन्मान या हे पारितोषिक लकी ड्रॉचं पारितोषिक देण्यात आलं होतं ते किरणजीत जेठनानी यांना देखील आम्ही सन्मानित करतोय कॅप क्लबच्या वतीनं. त्यांचे नितीनजी कोठारी सर हा सन्मान स्वीकारतायत. त्यांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रशांत सरांसाठी. सकाळपासून 7:30 वाजल्यापासून अगदी 11:30 वाजेपर्यंत फार चांगलं अंपायर अँकरिंग त्यांचं ऐकलं आपण. त्यांची कॉमेंट्री आपण ऐकली. त्यांना या डिसिजन मध्ये कोणती चुकी नाही ते प्रशांत सरांना कॅप क्लबच्या वतीने या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. त्यानंतर मी केवळ स्कोरर आहेत परंतु अंपायरिंग मध्ये फार मोठी भूमिका पार पाडत असतात ते आमचे कॅप क्लबचे अगदी पहिल्या दिवसापासूनचे मेंबर आहेत ते रोहित गाताडे यांना आपण खरं तर हा सन्मान या ठिकाणी करतोय. पुत्र अथर्व दोघांना विनंती करतोय
की आपण त्यांचा सन्मान करावा. निखिलबाईंना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. या ठिकाणी झालं पाहिजे. आमचे सूरजबाईचे कॉमेंट्री करतात. आता त्यांचा सन्मान करतात. बरेच वर्षानंतर सुरेशला माझ्या रिक्वेस्टसाठी मी बोलवलंय. त्यांची फार खुशी दिली सध्या ते एक्स्ट्रा पूर्ण मॅनेज करतायत. ते वेळ काढून इथं आले थँक्यू थँक्यू. त्यांना कित्येक वर्ष आपण पाहतो वय जरी जास्त असेल तरी तरुण एखाद्या तरुणाला लाजवतील. म्हणजे म्हणतात ना, आय एम जस्ट 16 years old विथ द 24 years ऑफ एक्सपिरियन्स. आणि ते खेळाडू आहेत सगळ्यांचे लाडके व्हायब्रेटिंग मॅन मनीष भाई, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. सर हा सन्मान मात्र स्वीकारताय. विशाल या ठिकाणी नाही आहेत, त्यांच्या वतीनं हा सन्मान स्वीकारला जातोय. अली सरांना विनंती करतो की पारितोषिक देण्यासाठी पुढे यावं त्यांनी. बेस्ट बॅट्समन एक मिनिट मी मध्ये बोलतोय. आपल्या इथला आज एक अंपायर फर्स्ट टाइम आहे कॅप क्लबच्या टुर्नामेंटला हजर नाहीये. We are missing Harish Bhai because he has some commitment, so he is not there. He was there first. हरीश भाईंसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि बेस्ट बॅट्समन अली सरांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाईल. एनी केसेस 63 रन ज्याच्या नावावरती येतो राशीद ठरलाय बेस्ट बॅट्समन ऑफ दी टुर्नामेंट. एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पॉवरफुल हिटिंग ज्याची आज आपण पाहिली तो राशीद ठरलाय बेस्ट बॅट्समन. नाही चालूच आहे. अरे 6 वाजता आले मी सकाळी. कॅश प्राइज आहे ते घेण्यासाठी त्यांनी पुढे गाडी घेऊन बेस्ट बॉलरचा कॅश प्राइज आहे ते घेण्यासाठी यावं. ठेवून जाईन मला.